राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांच्यातील कथित संबंधांवरून महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय। अशोक खरात यांच्या पाया पडतानाचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत। फोटो व्हायरल झाल्यानंतर आता शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बोचरी टीका केली आहे। कोल्हे यांनी थेट कवितेचा आधार घेत चाकणकर यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथावर आधारित एक कविता सादर केली आहे। या कवितेद्वारे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले। महिला आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारे एका वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक होणं हा स्त्री शक्तीचा अपमान आहे, असा गंभीर आरोप त्यांनी या कवितेच्या माध्यमातून केलाय। गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात नावाच्या व्यक्तीचे काही व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये ते स्वतःला दैवी शक्ती असलेले गुरु मानत असल्याचं दिसून येतं। याच खरात यांच्या पाया पडताना आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आलेत। यावरून चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आयोगाच्या प्रमुखच अशा प्रकारे भोंदूगिरीला खतपाणी घालत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केलाय। खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा संदर्भ दिलाय। आधुनिक काळात सुद्धा आपण विचारांच्या गुलामगिरीतच अडकत चालू आहोत का, असा सवालही खासदार कोल्हे यांनी या निमित्तानं उपस्थित केला। महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला। महिला आयोगातल्या जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याचा पाटील हा पितृतुल्य झाला। त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली। त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली। सामाजिक, कौटुंबिक की वैयक्तिक सगळी सीमारेषाच पुसट झाली। काठी आधाराची होती खरी, काठी आधाराची होती खरी, पण स्वार्थापायी मोडून पडली। न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्याची पुन्हा एकदा शिळा झाली। सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली, अक्षरशः होळी झाली।